नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 20 अशा मिड कॅप स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत, ज्यांचे शेअर मोठ्या प्रमाणात म्युच्युअल फंडने मार्च 2025मध्ये बाय आणि सेल केले आहे. तर मित्रांनो, पहिले आपण 10 असे मिड कॅप स्टॉक्स बघूया, ज्यांचे शेअर म्युच्युअल फंडने मार्च 2025मध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया वोडाफोन आयडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, एप्रिल 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 25.57%, FISची होल्डिंग आहे 6.56%, DISची होल्डिंग आहे 3.41%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 49.02% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 15.44%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने मार्च 2025मध्ये वोडाफोन आयडिया लिमिटेडचे 5,378 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया यस बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 26.88%, DISची होल्डिंग आहे 39.52% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 33.60%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने मार्च 2025मध्ये यस बँक लिमिटेडचे 1,590 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया IDFC फर्स्ट बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या बँकमध्ये FISची होल्डिंग आहे 25.68%, DISची होल्डिंग आहे 19.30%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 9.16% आणि या बँकमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 45.86%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने मार्च 2025मध्ये IDFC फर्स्ट बँक लिमिटेडचे 1,092 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया विशाल मेगा मार्ट लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.55%, FISची होल्डिंग आहे 7.03%, DISची होल्डिंग आहे 12.22% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 6.20%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने मार्च 2025मध्ये विशाल मेगा मार्ट लिमिटेडचे 657 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया मारिको लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 59.05%, FISची होल्डिंग आहे 22.09%, DISची होल्डिंग आहे 14.12% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 4.53%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने मार्च 2025मध्ये मारिको लिमिटेडचे 97 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया सेंट्रल बँक ऑफ इंडियाबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या बँकमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 89.27%, FISची होल्डिंग आहे 1.27%, DISची होल्डिंग आहे 5.87% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 3.59%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे 87 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया PSU कंपनी हुडकोबद्दल, म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75%, FISची होल्डिंग आहे 2.08%, DISची होल्डिंग आहे 9.74% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.17%. आणि हुडकोचे म्युच्युअल फंडने मार्च 2025मध्ये 80 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया हिताची एनर्जी
इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.31%, FISची होल्डिंग आहे 4.96%, DISची होल्डिंग आहे 12.34% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.39%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने मार्च 2025मध्ये हिताची एनर्जी इंडिया लिमिटेडचे 8 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया पतंजली फूड्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.48%, FISची होल्डिंग आहे 13.32%, DISची होल्डिंग आहे 6.28% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 10.92%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये पतंजली फूड्स लिमिटेडचे पण शेअर खरेदी केले आहे, परंतु किती शेअर खरेदी केले आहे याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.31%, FISची होल्डिंग आहे 0.70%, DISची होल्डिंग आहे 2.46% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 32.53%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने वारी एनर्जीज लिमिटेडचे पण शेअर खरेदी केले आहे, परंतु किती शेअर खरेदी केले आहे त्याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण अशा 10 कंपन्या बघितल्या ज्या कंपन्याचे शेअर म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये खरेदी केली आहे. आणि मित्रांनो, आता आपण अशा 10 कंपन्या बघणार आहोत पुढे. आणि मित्रांनो, हे 10 मिड कॅप स्टॉक्स आहे आणि यांचे शेअर म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात सेल केले आहे. तर मित्रांनो, या कंपन्यामध्ये सगळ्यात पहिले कंपनीचे नाव आहे नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.28%, FISची होल्डिंग आहे 14.13%, DISची होल्डिंग आहे 17.99% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 16.60%. आणि नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेडचे म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये 198 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 36.78%, FISची होल्डिंग आहे 2.11%, DISची होल्डिंग आहे 4.55% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 51.25%. आणि म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे 188 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 65.73%, FISची होल्डिंग आहे 8.24%, DISची होल्डिंग आहे 4.42% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 21.61%. आणि गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडचे म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये 50 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 82.40%, FISची होल्डिंग आहे 1.80%, DISची होल्डिंग आहे 13.70% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 2.10%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये 33 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.50%, FISची होल्डिंग आहे 30.85%,
DISची होल्डिंग आहे 9.41% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.27% आणि गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडचे म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये 22 लाख शेअर सेल केले आहे. आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी टोटल गॅस लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.80%, FISची होल्डिंग आहे 13.22%, DISची होल्डिंग आहे 6.23% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.74%. आणि मित्रांनो, या कंपनीचे म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये 19 लाख शेअर सेल केले आहे. आणि मित्रांनो, चला आता बोलूया रेल्वे कंपनी IRCTC बद्दल, म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.40%, FISची होल्डिंग आहे 7.37%, DISची होल्डिंग आहे 13.89% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 16.35%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये 19 लाख शेअर सेल केले आहे. बोलूया 360 वन वॅम लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 14.76%, FISची होल्डिंग आहे 66.16%, DISची होल्डिंग आहे 9.73% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.36%. आणि मित्रांनो, या कंपनीचे म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये 19 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया इरिडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75%, FISची होल्डिंग आहे 1.74%, DISची होल्डिंग आहे 0.51% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 22.74%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये या कंपनीचे सुद्धा शेअर सेल केले आहे, परंतु किती शेअर सेल केले आहे याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. चला आता बोलूया L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.66%, FISची होल्डिंग आहे 4.19%, DISची होल्डिंग आहे 14.30% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.85%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये या कंपनीचे सुद्धा शेअर सेल केले आहे, परंतु किती शेअर सेल केले आहे त्याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टोटल 20 अशा कंपन्या बघितल्या ज्यांचे म्युच्युअल फंडने मार्च 2025 या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या कंपन्याचे शेअर बाय आणि सेल केले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.